राज्य सरकारनं सर्व शेत जमिनींना भू आधार क्रमांक देण्याची योजना जाहीर केली आहे। यामुळे शेतकऱ्यांना शेती, कर्ज, विमा आणि सरकारी योजनांचे फायदे होणार असून जमिनीवरील वाद कमी होतील असा विश्वास प्रशासनाला आहे। ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या नकाशे आणि सातबारातील तफावती दूर करण्यासाठी महसूल विभागानं एक मोठं पाऊल उचललं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतजमिनीचे उपविभाग मोजण्याचे आणि नकाशे आणि सातबारा अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक जमिनीच्या भूखंडाला भू आधार क्रमांक दिला जाईल, जो आधार कार्ड प्रमाणेच एकाच क्रमांकावर जमिनीशी संबंधित सर्व माहिती प्रदान करेल। यामुळे पीक विमा, बँक कर्ज, सरकारी योजनांचे फायदे आणि जमिनीच्या वादांचे निराकरण सुलभ होईल। राज्यातील पहिली जमीन प्रमाण प्रक्रिया 1890 ते 1930 दरम्यान झाली। त्यानंतर खरेदी, विक्री, वारसा हक्क आणि विभाजनांमुळे 1992 ते डिसेंबर 2024 पर्यंत 2,12,96,499 नवीन जमीन तयार झाली आहे। आता या क्षेत्रांचे थेट मोजमाप केल्यानं सरकारी नकाशे आणि सातबारा यांच्यात समन्वय सुनिश्चित होईल। या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी राज्य पातळीवर उपमुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे। जिल्हा आणि तहसील पातळीवरील संबंधित अधिकारी दर आठवड्याला कामाचा आढावा घेतील आणि खासगी संरक्षण संस्था देखील सहभागी करून घेतली जाईल।